लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता गरजेची। ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे। नाशिक नगरीत व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन संपन्न। पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक किट वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ। इलेक्ट्रिक बॉन्ड संदर्भात पत्रकारांनी आवाज उठवला नाही म्हणून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले। तिथेच पत्रकारिता असफल ठरली। पत्रकारिता क्षेत्रातील वृत्तपत्र चालवणारे मालक विकले गेले तर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांनी काय करावे? पत्रकारितेच्या लेखनातून लेख लिहून घेतल्यानंतर त्याचा फायदा राजकीय मंडळी घेतात। अनेक संमेलन व अधिवेशनाला गेलो त्या ठिकाणी राजकीय नेत्यांची उपस्थिती होती, परंतु व्हॉइस ऑफ मीडियाचे एकमेव अधिवेशन आहे की त्या ठिकाणी एकही राजकीय नेते उपस्थित नव्हते। पत्रकारांच्या कार्यक्रमात पत्रकारांना सन्मानाने व्यासपीठावर बसवल्यास तोच खरा पत्रकारितेचा सन्मान असतो। पत्रकारांच्या 360 संघटना असल्या तरी त्या सध्याच्या स्थितीत दुकाने बनली आहेत। पत्रकारिता करताना प्रामाणिकपणा असेल तर परमेश्वरही पूर्ण साथ देतो। पत्रकारिता हिमतीने केल्यास कोणाचीही तुम्हाला हात लावण्याची हिंमत नसेल। पत्रकारिता करताना प्रामाणिकपणा असल्यास तरीही जीवन जगता येतं। कोणाकडे पैसे मागण्यापेक्षा काम मागितल्यास आपली स्वतःची प्रतिष्ठा वाढते। पत्रकारितेत गुरुची भूमिका फार महत्त्वाची असते, कारण पत्रकारितेतील संपादक हे आपल्यातील बातम्या लिहिण्याची क्षमता ओळखतात। म्हणून पत्रकारांनी आपली पत्रकारिता सक्षम ठेवण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता करणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केलं। नाशिक येथील गोदावरी नदीच्या पावनभूमीत गरुड झेप अकॅडमीच्या सभागृहात उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन 2024 आयोजित करण्यात आलं। या अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे हे होते। कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, अजित कुंकलोळ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, गुजरात प्रदेशाध्यक्ष जिग्नेश जोशी, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती नदवी, प्रदेश महिला संघटक यास्मिन शेख, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डिंगबर महाले, गजेंद्र मेंढी, गुजरातचे प्रदेश उपाध्यक्ष जिग्नेश जोशी, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख आदी उपस्थित होते। अधिवेशनाच्या सुरुवातीला डिंगबर महाले यांनी प्रास्ताविकातून व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे कार्य व महत्त्व पटवून दिलं। तसेच राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले की व्हॉइस ऑफ मीडिया ही सकारात्मक पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून असलेली संघटना एका गावापासून सुरू होऊन थेट 41 देशात गेली आहे। संस्था माझे घर असे समजून प्रत्येक पत्रकार जुळत गेली आणि प्रत्येकाचे प्रामाणिकपणा व काम हे संघटना महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे। संघटनेचे देशभरात 1,76,000 सदस्य झाले आहेत। पुढील 5 वर्षात पत्रकारितेत बदल होईल। पत्रकारितेसाठी मिळणाऱ्या पदवींमध्ये बदल होणं आवश्यक आहे। पुढील 2 वर्षात 148 देशात व्हॉइस ऑफ मीडियाचे संघटन करायचे आहे। उत्तर महाराष्ट्र अधिवेशनानिमित्त संवाद कौशल्य असलेली मंडळी एकत्र आले याचा अभिमान आहे। संघटनेचे नाव कसे उज्ज्वल होईल या दृष्टीने प्रत्येकानं काम करणं गरजेचं आहे। या संघटनेचे यशस्वी काम हे पुढील पिढीसाठी उपयोगात येईल असंही संदीप काळे यांनी सांगितलं। प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सांगितलं की पत्रकारांचे अनेक प्रश्न असून त्यावर मात करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने पंचसूत्री तयार करून काम करीत आहेत। हे काम करताना अनेक अडचणी येतात, तरीही संदीप काळे हे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी कार्य करीत आहेत। राज्यातील पत्रकारांच्या 143 संघटनांमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया ही 144 संघटना स्थापन होऊन संघटन मजबूत करण्यास व्हॉइस ऑफ मीडियाला यश आलं आहे। पत्रकारांचे घर व आरोग्य अशा अनेक विषयांवर व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना काम करीत आहे। पत्रकारांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यास लोकशाही खऱ्या अर्थाने केली। पत्रकार हे आर्थिकदृष्ट्या सदृढ झाल्यास ते चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करू शकतात व लढूही शकतात।
पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अशी वल्गना करण्यात येते, परंतु प्रत्यक्षात चौथा स्तंभ हा अनेक अडचणींचा सामना करतो असे सांगितले. या अधिवेशनात व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय संघटकपदी अशोक वानखेडे यांची नियुक्ती करून राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी नवनियुक्त राष्ट्रीय संघटक ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी अधिवेशनाला उपस्थित सर्व सदस्यांना संघटनेची शपथ देण्यात आली. उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक किट वाटपाचा राज्यस्तरीय शुभारंभ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा कार्यकारिणीने तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्षांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या अधिवेशनाला व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल भाडमुके आणि अश्विनी पुरी यांनी केलं. पहिल्या सत्राचे आभार दिलीप साळुंके यांनी तर दुसऱ्या सत्राचे आभार मायकल खरात यांनी मानले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी व्हॉइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा अध्यक्ष कुमार कडलक, कार्याध्यक्ष दिलीप साळुंके, उपाध्यक्ष सुधीर उमराळकर, देवीदास बैरागी, ब्रिज परिहार, सरचिटणीस देवानंद बैरागी, जिल्हा प्रवक्ते प्रमोद दंडगव्हाळ, विठ्ठल भाडमुके, नरेंद्र पाटील, महानगर अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष मायकल खरात, सरचिटणीस संजय परदेशी, जितेंद्र येवले, महिला जिल्हा समन्वयक अश्विनी पुरी, कार्यवाह रश्मी मारवाडी, सुनीता पाटील, अश्विनी बोरहाडे, करण सिंग बावरी, योगेश रोकडे आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलं. दोरकर सारखी अनेक वेडी माणसं माझ्या वेळापणामध्ये सहभागी झाली आणि ज्यांना वाटते की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि ते वेगळं सातत्याने लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्या वेगळेपणाची चुणूक मग परदेशामध्ये पत्रकारांची मुलं शिकायला जातात, वेगवेगळ्या मोठ्या संस्थांमध्ये पत्रकारांची मुलं ऍडमिशन घेतात. अनेक आजारी असणारे पत्रकार, त्यांचे कुटुंबीय यांना मोफत ट्रीटमेंट मिळते. असे कितीतरी या सगळ्या संघटनाच्या माध्यमातून, संघटनात्मक बांधणीमधून चांगले पर्याय, चांगले विषय आमच्या समोर येत गेलेले आहेत. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. प्रत्येक जिल्ह्यामधनं आज इथं काही जण आलेले आहेत. मागे तिकडे कोणी बोलतायत, कृपया डिस्टर्ब होते, आपण शांतता राखा. मला एक 10-15 मिनिटं एक भूमिका माझी मांडायची. आतापर्यंत स्टेजवर अशोक वानखेडे सर महाराष्ट्रातल्या खूप दिग्गज पत्रकारांमध्ये एक असणारे, ते आतापर्यंत गेस्ट म्हणून आपल्याकडे होते, त्यांची ती भूमिका पार पाडणार आहेत. पण वानखेडे सर आमच्याकडे जो कोणी येतोय त्याला आम्ही सोडत नाही, आमच्या संघटनेचा एक भाग करून घेतो. आणि आम्हाला अपेक्षा काय असते की आपण मार्गदर्शन करावं. आम्ही एक आशा गंगेचं पाणी शेवटपर्यंत घेऊन जात आहोत, जिथं पाण्याचा थेंब काय आहे माहित नाही. उर्दू विंगचा उल्लेख केला आता तद्वी सरांनी. म्हणजे उर्दू पत्रकारांना कोणी पत्रकारितेच्या प्रवाहात घ्यायलाच तयार नाहीये. उर्दूचं योगदान काय, उर्दू पत्रकारितेचं योगदान काय, सगळा इतिहास माहित आहे. अनेकांनी त्याच्यावर पीएचडी केली, पण त्यांना कोणी प्रवाहात घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती होती. आणि आम्ही सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी हेरल्या. जात, धर्म, लहान मोठा, साप्ताहिक, दैनिक, टीव्ही असा कुठलाही भेदभाव न करता सगळ्या अशा वर्गाला एकत्रित आणण्याचं काम केलं. आणि तुम्हाला अभिमानानं सांगतो, व्हॉइस ऑफ मीडिया जी एका तालुक्यापुरती होती, जिंतूर तालुक्यापुरती, ती व्हॉइस ऑफ मीडिया आज 41 देशामध्ये गेली. 41 देशामध्ये. आणि काही खोटं नाही, आपल्याला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही, कुठलं सदस्यत्व पाहिजे नाही, कोणाच्या 1 रुपयाचा आपल्याला गरज नाही. आपण अभिमानाने सांगतोय की आम्ही हे काम केलं, आम्ही काम केलं, आम्ही हे काम करतोय. कृतीशील कार्यक्रमावर आमचा भर होता. कवळे साहेब पुढे या. कृतीशील कामावर आमचा भर होता. माणसं जोडत का गेली, माणसं जोडली का, तो कृतीशील कामावर आम्ही भर दिला. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की ही संस्था म्हणजे माझी आई आहे, ही संस्था म्हणजे माझे वडील आहेत, ही संस्था म्हणजे माझं घर आहे. आणि ती माणसं जोडत गेली.
कुमार कडलं इथले अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबतची सगळी टीम, त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण इतक्या कमी काळामध्ये या स्वरूपाचं सगळे नियोजन करणं, माणसं जोडणं, प्रत्येक माणसाला एकत्रित करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. वानखेडे सर जेव्हा ज्या शहरामध्ये असे कार्यक्रम असतात तेव्हा मी अनेक जे पदाधिकारी असतात त्यांच्या घरी जात असतो. त्यांच्या कुटुंबियाला काय वाटतं काय नाही. तर जे माझ्या घरी कुटुंबियांना वाटतं, जे तुमच्या घरी कुटुंबियाला वाटणार नाही, कारण मॅडम जर्नलिस्ट आहेत, त्यांना सगळं माहित आहे. पण कुटुंबियाची अपेक्षा काय असते की 5 मिनिटं आम्हाला 10 मिनिटं वेळ द्या बाबा. पैशाचा काही विषय नसतो कोणाच कुटुंबाला. तर मी इथल्या काही पदाधिकाऱ्यांच्या घरी गेलो, तिथली त्यांची अवस्था ठीक होती. तेव्हा कालपर्यंत पत्रकार होते, ठीक होते, पण आता व्हॉइस ऑफ मीडिया आलं. आपले अध्यक्ष काही जे आहेत ते पुढे या, नावं वगैरे म्हणजे काय भाषण करायला त्यांना सोबत आहेत. काही अध्यक्ष मध्ये बसलेले मला दिसत, वर्ध्याचे अध्यक्ष आपल्या आतमध्ये आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, एकमेव असं मला माध्यम आहे की मी लोकांसाठी काहीतरी करतोय, मला लोकांसाठी काहीतरी करायचंय. अशा सगळ्या माहोलमध्ये एका विभागाची बांधणी करताना याच विभागामध्ये आपलं राज्य अधिवेशन पुढे होणार आहे. या सगळ्या ओहापोह मला करायचा, आपल्यासोबत मांडणी करायची. पण पहिल्यांदा मी अशोक वानखेडे सर यांचं इथं वेलकम करतो आपल्या परिवारामध्ये, आणि त्यांना राष्ट्रीय संघटक म्हणून आपल्या सगळ्यांच्या समक्ष मी स्वतः होतो. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे सरांचं. एक नाही 2 तुफान येऊन गेले आमच्याकडे. तुफान आपल्याकडे खूप आहेत, फक्त त्या तुफानाचा दिशा कशा पद्धतीने न्यायची ही आपल्या सगळ्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. खूप मोठा परिवार झालाय आपला, पण हा सगळा परिवार होत असताना आपले जे 2 कवच कुंडलेले आहेत, एक आहे की इमानदारी आणि दुसरा आहे कृतिशील कार्यक्रम. आपल्याला मिळवायचं नाही, कोणाचा काही आपला पॉलिटिकली काही संबंध नाही. त्या 2 गोष्टी जोपर्यंत तुमच्याकडे आहेत तोपर्यंत समजायचं की संदीप काळे शाबूत आहे, संस्था शाबूत आहे आणि संघटना शाबूत आहे. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की 1 रुपया या संस्थेच्या माध्यमातून माझं भलं होणार आहे, त्या दिवशी समजायचं की काहीतरी गडबड आहे आणि तुमच्या मुलाबाळाला त्याचा अशी काय बदुआ ज्याला म्हणतो आपण, ती निश्चितपणे लागेल. त्याच्या पलीकडे मी अजून जाऊन काही सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की संस्था गोळा ही उभी करताना ज्या पद्धतीनं सगळ्यांनी रक्त रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक.